राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीनं नवं वाळू धोरण जाहीर करण्यात आलं असून घरकुल लाभार्थ्यांना विना रॉयल्टी 5 ब्रास वाळू मिळणार आहे। विविध योजनांमधील घरकुल लाभार्थ्यांना वेळेत आणि सुलभ पद्धतीनं बांधकामासाठी वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीनं नव्यानं वाळू धोरण जाहीर करण्यात आलं आहे। यामध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वन तसंच वातावरणीय बदल मंत्रालयाच्या वतीनं वाळू उत्खननाबाबत नव्यानं काही तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत। यामध्ये पर्यावरण मंत्रालयानं ज्या वाळू घाटांच्या लिलावाला परवानगी दिली आहे, मात्र त्या ठिकाणी लिलाव झाले नाहीत, त्या ठिकाणावरून घरकुल लाभार्थ्यांना विना रॉयल्टी 5 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचं धोरण ठेवलं आहे। त्यामुळं घरकुल लाभार्थ्यांना आता घरकुल बांधकामासाठी सहज वाळू उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या संदर्भात शासन निर्णय 30 एप्रिल रोजी जारी करण्यात आला। यामध्ये घरकुल योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी गटविकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर अशा लोकांना स्वामित्व धन अर्थात रॉयल्टीची रक्कम न आकारताच 5 ब्रासपर्यंतची वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मंजूर असलेल्या आणि वाळू लिलाव प्रक्रिया पार पडलेल्या वाळू गटातून इतर सर्वसामान्य नागरिकांनाही घराच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे। मात्र त्यांना प्रति ब्रास 600 रुपये रॉयल्टी भरावी लागणार आहे। तसंच ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामासाठीही वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यासाठी वाळू मागणी संदर्भातील बांधकाम आराखड्यात आणि अंदाजपत्रकामध्ये आलेल्या दराची नोंद घेऊन तसंच 600 रुपये रॉयल्टीची आकारणी करून वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। यामधून जमा होणारी रक्कम जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठानमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना शासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत। तहसीलदारांनी ज्या ज्या ठिकाणी वाळू लिलाव जाहीर झाले होते तसंच ज्या ठिकाणी पर्यावरण आणि वन विभागाची परवानगी मिळालेली आहे अशा वाळू घाटातून संबंधित लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी तहसीलदारांनी पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन पास उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। तसंच ग्रामविकास अधिकारी अथवा महसूल अधिकाऱ्यांनी ते पास संबंधित लाभार्थ्यांना 15 दिवसांच्या आत पोहोच करून संबंधित वाळू उपलब्ध करून घेणं आवश्यक आहे। लाभार्थ्यांनी 1 महिन्याच्या आत वाळू न उचलल्यास संबंधित पास रद्द करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे।